आता हा कांदा साधारण एवढा बावल्यावर त्याला साधारण मी 2 टोमॅटो घेतले, ते 2 टोमॅटो टाकणार. त्याच्यावरच क्रश केलेलं मी हे टाकणार, आलं लसूण आणि हे असं क्रश केलेलं आलं लसूण मिरची टाकणार. आता हे असं मी अंडीच त्याच्यावर फोडली आहे. आत्ता मी हलवणार नाही, मी वाफेवर 15 मिनिटं ठेवणार आणि मग त्याचे स्लाइस काढून आपण खाऊ शकतो ना. ते हे बघा, त्याचं हे असं दिसणार आणि मग आपण त्याचे काप काढणार आणि मग घ्यायला हरकत नाही. हे तयार झालं. आता अजिबात पाणी वगैरे काहीही नाही त्याच्यात, ते तयार झालं. हे मी असे त्याचे काप काढणार. हे बघा,